हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये 2025 च्या काही बेस्ट मराठी ॲक्टर्स आणि त्याच्या परफॉर्मन्सला डिकोड करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या टॉप 10 च्या लिस्टमध्ये नंबर 10 ची जागा मी एका न्यू कमर ॲक्टरला दिली, ज्यांचं नाव आहे अमय पराब. फॉर कुर्ला टू वेंगुर्ला या फिल्ममध्ये त्यांनी नंदू नावाचा कॅरेक्टर प्ले केलं होतं, जे मला फार आवडलं होतं. अमय पराब हे फिल्मचे लीड ॲक्टर नाही तर सपोर्टिंग ॲक्टर होते, पण त्याचा नंदू नावाचा कॅरेक्टर जेव्हा जेव्हा स्क्रीनवरती यायचा, ही इज टू डिलिव्हर अ पॉवर पॅक परफॉर्मन्स, ज्यामुळे फिल्ममध्ये जितके पण बाकी कॅरेक्टर्स होते, ॲक्टर्स होते, सगळे ओव्हर शॅडो होऊन जायचे. हा ॲक्टर तर नवीन आहे, पण याच्यामध्ये पोटेन्शियल खूप जास्त आहे. पुढे नंबर 9 वरती आहे कुणाल शुक्ला फॉर तीन पायांचा घोडा. हा चित्रपट तर मेनली सिनेफाईल ऑडियन्ससाठी बनला होता, पण रूपनगर की चीते या चित्रपटानंतर कुणाल शुक्लाने पुन्हा एकदा फिल्ममध्ये प्रूव्ह केलंय की ही इज द पॉवर ऑफ ॲक्ट. कुणाल शुक्ला मराठीतला एक असा ॲक्टर आहे, ज्याला तुम्ही कोणताही रोल द्या, तो नेहमी त्याचा बेस्ट देतो. स्पेशली फिल्ममध्ये एक सीन आहे जिथे त्याची आईची डेथ होते, आणि त्या सीनमध्ये त्याची ॲक्टिंग इतकी रॉ रिअलिस्टिक होते की मला खरंच कळत होतं की बाबा ॲक्टिंग करतो की खरंच याच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी झालंय. ह्याला म्हणतात खरा मराठी ॲक्टर. पुढे नंबर 8 वरती आहे नंदिनी चिकटे फॉर स्थळ. हा चित्रपट त्यांचा पहिला सिनेमा होता ॲज अन ॲक्टर, पण फिल्ममध्ये त्यांची ॲक्टिंग परफॉर्मन्स बघून तुम्हाला जराही वाटणार नाही की ही मुलगी पहिल्यांदा ॲक्टिंग करत आहे, आणि त्याची ॲक्टिंग परफॉर्मन्स खूप जास्त नॅचरल होती, जे मला खूप इम्प्रेसिव्ह वाटलं होतं. मूव्हिंग ऑन टू नंबर 7, एप्रिल मे 99चे 4 लीड ॲक्टर, ज्यांची परफॉर्मन्स मला खूप जास्त आवडली होती. हा सिनेमा तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आउटस्टँडिंग होता, पण या 4 लीड ॲक्टरची परफॉर्मन्स, त्यांचे कॅरेक्टर बघून तुम्हाला तुमच्या लहानपणातल्या मित्रांची नक्कीच आठवण येईल. पुढे नंबर 6 वरती आहे भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव. सखाराम मनसेकर आणि मारुती कदम या दोन्ही कॅरेक्टर्सपासून भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधवचा मराठी सिनेमामध्ये एक स्ट्रॉंग कमबॅक झालाय ॲज अ रिअल ॲक्टर, आणि कोणीतरी त्यांचा रिअल पोटेन्शियल फायनली बघितलंय. ऑनेस्टली सांगू तर कॉमेडीपेक्षा मला हे दोन्ही ॲक्टर सिरियस रोल्समध्ये जास्त इम्पॅक्टफुल वाटतात. पुढे नंबर 5 वरती आहे इशादे आणि समीर चौगुले फॉर गुलकंद. आता गुलकंद हा सिनेमा माझ्यासाठी 2025 चा ग्रेटेस्ट कॉमेडी सिनेमा होता. आता ग्रेटेस्ट का आहे, ह्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे इशादे आणि समीर चौगुलेची ॲक्टिंग परफॉर्मन्स, विच वॉज हिलेरियस थ्रू आउट द फिल्म. या फिल्ममध्ये माझे 2 फेवरेट सिक्वेन्सेस आहे. एक म्हणजे जिथे मिस्टर ढवळे आणि रागिनी माने हे क्लबमध्ये जातात आणि तिकडे राडा करतात, आणि दुसरा सीन म्हणजे जिथे रागिनी माने ही गाडीच्या डिक्कीमध्ये फसते. तो सीन बाय खरंच म्हणजे काय बोलू, आय हॅव नो वर्ड्स. पुढे नंबर 4 वरती मी अनिता दाते केलकर फॉर जारण, आणि नंबर 3 वरती अमृता सुभाष फॉर जारण. या दोन्ही ॲक्ट्रेसेसने या चित्रपटामध्ये बियॉन्ड इमॅजिनेशन एक अशी परफॉर्मन्स डिलिव्हर केली, जी मी आजपर्यंत मराठी सिनेमामध्ये कधी पाहिली नव्हती. या दोघांची ॲक्टिंग बघताना मजा तर आली, पण तितकीच जास्त भीती सुद्धा वाटली. मूव्हिंग ऑन टू नंबर 2 स्पॉट, दिलीप प्रभावकर सर फॉर दशावतार. हा सिनेमा भले माझ्यासाठी वन टाइम वॉच होता, पण तरी सुद्धा दिलीप सरांचा कॅरेक्टर, त्यांची ॲक्टिंग परफॉर्मन्स, त्यांचा गेटअप, या वयामध्ये त्यांनी एक चॅलेंजिंग रोल एक्सेप्ट केला, यासाठी मी त्यांना सलाम ठोकतो. आणि आता फायनली नंबर 1 स्पॉट वरती आहे मायरा वैकुल फॉर मुक्काम पोस्ट देवाचं घर. या फिल्ममध्ये मायराने जिजा नावाच्या मुलीचा कॅरेक्टर प्ले केलंय. जिजाचे वडील एक आर्मी ऑफिसर होते आणि ते शहीद झालेत, पण याची तिला जराही जाणीव नाही. तिला असं वाटते की तिचे वडील देवाघरी गेले, आणि म्हणून ती प्रत्येक वेळी त्यांना पत्र लिहित राहते. मायरा वैकुल यांचं वय जितकं कमी तितकेच जास्त मॅच्युअर्ड परफॉर्मन्स या फिल्ममध्ये त्यांनी डिलिव्हर केली आहे. हा सिनेमा तुम्हाला सेकंड हाफमध्ये खूप जास्त इमोशनल करेल आणि रडवेल सुद्धा. बाकी तुमच्या टॉप 10 च्या लिस्टमध्ये कोणते ॲक्टर्स आहेत, तुम्हाला त्यांची परफॉर्मन्स किती आवडले, कमेंट सेक्शनमध्ये एकदा नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.